नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। आज आपण अशा दोन हृदयद्रावक प्रकरणांबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। एका बाजूला अपघातानंतर आयसीयू मध्ये जीवनासाठी संघर्ष करणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी अजय साळुंके, तर दुसऱ्या बाजूला कॅन्सरशी झुंज देणारे अभिजित पेंडकर। या दोघांच्या न्यायासाठी नगरसेवक दिनेश बुक यांच्या पुढाकारातून आमदार बच्चू कडू यांची भेट घेण्यात आली आहे। पाहूया हा संपूर्ण अहवाल। अजय साळुंके यांच्या कुटुंबियांसह कॅन्सरग्रस्त अभिजित पेंडकर यांनी नगरसेवक दिनेश बुप यांची भेट घेत आपल्या अडचणी सविस्तर मांडल्यात। दिनेश बुप यांनी दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत तातडीने आमदार बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला आणि संबंधित कुटुंबियांची भेट घडवून आणली। यावेळी अजय साळुंके यांच्या अपघातानंतरची परिस्थिती, उपचाराचा खर्च तसेच अभिजित पेंडकर यांच्यावर झालेल्या प्रशासकीय कारवाईची माहिती बच्चू कडू यांना निवेदनाद्वारे देण्यात आली। बच्चू कडू यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करत संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली आणि शक्य ती त्वरित मदत करण्याचे आश्वासन दिलेत। यावेळी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी प्रशासनावर कठोर शब्दात टीका केली। त्यांनी सांगितले की आरोग्य विभागात काम करणारा कर्मचारीच आज गंभीर अवस्थेत असूनही त्याला योग्य मदत मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। तसेच कॅन्सरग्रस्त अभिजित पेंडकर यांना मदत करण्याऐवजी कार्यमुक्त करण्यात आल्याचा आरोप करत आजार हा कोणाचाही दोष नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत। अजय साळुंके खरं तर अपघात झाला आणि अपघातामध्ये अजूनही तो आयसीयू मध्ये आहे आणि तो काही हालचाल करू शकत नाही आणि कुठलंही काम करू शकत नाही। आरोग्य विभागाचा सिव्हिल ऑफिसमध्ये सिव्हिल सर्जनच्या हाताखालीच तो काम करत होता। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्याला सगळं गेलेलं आहे। त्याचा भाऊ मरण पावला, तो स्वतः आता बेडवरच आहे कित्येक वर्षापासून आणि अशा असताना त्याला कुठलीही मदत सरकार करत नाही। म्हणजे एका इकडे आरोग्य विभागाचाच कर्मचारी आणि आरोग्य विभागाच्याच कर्मचाऱ्याचे जर असे हाल होत असेल, जो पेशंट होऊन जर अशा पद्धतीचा बेडवर असताना त्याला मदत होत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे। त्याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी काढू। दुसरीकडे हा पेशंट आपल्याकडे पाहतोय, दिसते तुम्हाला, अभिजित बनकर म्हणून आहे। ते कॅन्सर पेशंट आहे आणि कॅन्सर झाला हा काही त्याचा दोष नाही आहे, पण कॅन्सर झाला म्हणून डायरेक्ट कार्यमुक्तच करून टाक, म्हणजे मदत तर सोडा, उलट त्याच्यावर तलवार चालवण्याचं काम प्रशासन करतं आहे। या सगळ्या संदर्भात दिनेश बुक्सनी मला आत्ता त्यांनी सगळं हे सांगितलं आणि त्याचा आता न्याय निवाडा आपण जास्तीत जास्त कसं करता येईल, नाहीतर विधान परिषदेमध्ये मात्र चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही विभागाची। त्यांना जशाच तशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ। या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला नाही तर विधान परिषदेत हा विषय जोरदारपणे उपस्थित करून संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे। अजय साळुंके आणि अभिजित पेंडकर यांच्या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, मदतीची आश्वासने प्रत्यक्षात कितपत पूर्ण होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीचा पाठपुरावा सिटी न्यूज करीत राहील। अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा।